Welcome back students. Today we will see why is cell considered to be a basic unit of life. म्हणजे सेल जी आहे ती ॲनिमल्स किंवा प्लांट्समध्ये ह्युमन बीइंग्स अँड ऑल क्रिएचर्स त्याच्यामध्ये बेसिक युनिट का म्हटलं जातं सेलला? The body of all living organisms are made up of tiny building blocks called cells. जी बॉडी तयार झालेली आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ती सेलपासून तयार झालेली आहे. A single cell contains various components that help organisms perform various functions. एक सिंगल सेल आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट आहेत आणि ते कंपोनंट काय करतात, मदत करतात, हेल्प करतात ऑर्गॅनिझमला टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. The bodies of all plants and animals are made up of many cells. प्लांट आणि ॲनिमलची जी बॉडी ती सेल्स पासून तयार झालेली आहे. Therefore they are called multicellular organisms. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स एकपेक्षा जास्त सेल्स पासून तयार झालेले आहेत किंवा मेनी सेल्स पासून तयार झालेले आहेत त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचंय? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर म्हणजे मेनी सेल्ड. In multicellular organisms, cells carry out specialized functions individually but also cooperate with each other to increase the chance of survival. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ज्या सेल्स असतात ह्या पर्टिक्युलरली ते स्पेशलाइज्ड फंक्शन्स कॅरी करतात. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये असतील त्या, म्हणजे ह्युमन मध्ये काय येणार आहे, नर्वस सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, तर या प्रत्येक सिस्टीम मध्ये सेल्स आहेत ते स्पेशल फंक्शन त्यांच्या ज्या सिस्टीम मध्ये असेल ते परफॉर्म करतात. Some microorganisms such as bacteria, protozoa are made up of just one cell. These are called unicellular. Uni means single. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम की जे एका सेल्स पासून, इथं तुम्हाला एक सेल दाखवलेले, ह्या एका सेल्स पासून एक ॲनिमल तयार झाला, ज्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं अमिबा. तर ह्या सेलला आपण काय म्हणणार आहे, म्हणजे कसला ऑर्गॅनिझम झाला? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. दे कॅरी आउट ऑल द फंक्शन्स नेसेसरी फॉर देअर सर्वायवल इन अ सिंगल सेल. या सिंगल सेलमधूनच त्यांचे नेसेसरी फंक्शन्स जे सर्वायवलसाठी गरजेचे आहेत ते परफॉर्म केले जातात. अदर मायक्रोब्स लाईक अल्गी, फंजाय आर मेड अप ऑफ वन ऑर मोर सेल्स. म्हणजे काही अल्गी असतील, काही फंजाय असतील, ते युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. म्हणजे काही अल्गी फंजाय ते युनिसेल्युलर एका सेलपासून पण तयार झालेले असतात आणि मल्टीसेल्युलर सेलपासून पण तयार झालेले असतात. ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगस. मग युनिसेल्युलरचं एक्झाम्पल आहे ईस्ट, व्हाईल मोल्ड इज द मल्टीसेल्युलर फंगस. म्हणजे इथं फंजायचे तुम्हाला दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, ईस्ट फॉर युनिसेल्युलर फंगस आणि मोल्ड फॉर मल्टीसेल्युलर फंगस. ही बॅक्टेरियाची सेल दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही तर न्यूक्लिओलाइड रिजन आहे. आतमधला हा जो रिजन आहे त्या रिजनला न्यूक्लिओलाइड रिजन म्हणतात. Like animal and plant cells, the cells of microorganisms are also surrounded by a cell membrane. म्हणजे आपण चॅप्टरच्या सुरुवातीच्या भागात आपण प्लांट सेल पाहिली, ॲनिमल सेल पाहिली, त्याच्यामध्ये सुद्धा काय ती जी सेल आहे ती सेल कवर्ड होती, त्या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं? सेल मेम्ब्रेन. त्याच पद्धतीनं जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सेल्स आहेत त्या सेल सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा सेल मेम्ब्रेन पाहायला मिळतं. सेल्स ऑफ फंजाय ॲडिशनली हॅव अ सेल वॉल. आता फंजायमध्ये ॲडिशनली त्याच्यामध्ये आपल्याला सेल वॉल पाहायला मिळते. बट दे डू नॉट हॅव क्लोरोप्लास्ट, सो दे कॅन नॉट मेक देअर ओन फूड थ्रू फोटोसिंथेसिस. आता हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे अल्गीमध्ये प्रेझेंट आहे, ते फंजायमध्ये प्रेझेंट नाही, त्यामुळं ते स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करू शकत नाही.
through photosynthesis. Bacteria do not have a well-defined nucleus and a nuclear membrane. ज्या बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस म्हणजे प्रॉपर डेव्हलप झालेला न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, अब्सेंट आहे. इनस्टेड दे हॅव अ न्यूक्लियाइड, म्हणजे तुम्हाला आताच्या डायग्राम मध्ये दाखवलेलं होतं ते न्यूक्लाइड. These features distinguish them from cells of yeast, protozoa, algae, fungi, plants and animals. मग हेच फीचर्स आहेत की जे इस्ट, प्रोटोझोआ, अल्गी, फंजाय म्हणजे आपण वेगवेगळे किंवा त्याच्यामधला डिफरन्स हाच आहे की हे कॅरेक्टरिस्टिक की बॅक्टेरियामध्ये वेगळे बॅक्टेरियाचे फीचर्स वेगवेगळे आहेत. Then we have only looked at a few basic cell structures here. आता या ठिकाणी तुम्हाला एक थोडेसे बेसिक सेल स्ट्रक्चर दिलेले. The cell has other component about which you will learn in higher क्लासेस. सेलमध्ये वेगवेगळे कंपोनंट असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, व्हॅक्युअल्स आहे आणि तुम्ही पुढील वर्गामध्ये शिकणारच आहात. फॉर ऑब्झर्विंग सबसेल्युलर कंपोनंट्स वी नीड मायक्रोस्कोप्स विथ हाय मॅग्निफिकेशन. आणि आपल्याला जर ह्या सगळ्या सेल ऑर्गॅनिलीजचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला हाय मॅग्निफिकेशनच्या मायक्रोस्कोपची गरज आहे. An electron microscope magnifies the cell about 10 lakhs times, where we can see more structures present in the cell. आणि हायर म्हणजे 10 लाख टाइम्स मॅग्निफिकेशन वाला जर आपण मायक्रोस्कोप घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला मोर स्ट्रक्चर्स म्हणजे सेल मधले अजून स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. By now you must have understood that all living beings, including microorganisms, are made up of one or more cells. आतापर्यंत आपण जे लिव्हिंग क्रिएचर्स बघितले त्याच्यामध्ये प्लांट असतील, ॲनिमल आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे सगळे कशापासून तयार झालेले आहेत तर सेल पासून तयार झाले आहेत. वन ऑर मोर सेल्स. देअर सेल्स डिफर इन साईज, शेप अँड स्ट्रक्चर. मग ह्या ज्या सेल्स आहेत त्या साईजमध्ये वेगळ्या आहेत, शेपमध्ये वेगळ्या आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर पण वेगळ्या पद्धतीचं आहे. प्लांट अँड ॲनिमल सेल्स ऑल्सो हॅव सम डिफरन्सेस. प्लांट सेल पण वेगळ्या आहेत आणि ॲनिमल सेल पण वेगवेगळ्या आहेत. अंडरस्टँडिंग दिस डिफरन्सेस हेल्प अस लर्न हाऊ दीज ऑर्गॅनिझम फंक्शन डिफरंटली. मग आपण जर या सेलचा स्टडी केला तर आपल्या ह्या लक्षात येईल की हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे प्लांट असतील, ॲनिमल असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, तर या सेलचा स्ट्रक्चर केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ॲनिमलचे फंक्शन कशा पद्धतीनं किंवा हे ऑर्गॅनिझम कशा पद्धतीनं डिफरंटली वेगवेगळ्या पद्धतीनं फंक्शन्स परफॉर्म करतात. In this chapter, we have learned about the beneficial microorganisms. However, there are some microbes that cause disease in plants and animals, including humans. We will learn about some of the disease caused by microbes in the next chapter. या चॅप्टरमध्ये आपण अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम पाहिले की जे बेनिफिशियल की ज्याच्यामुळं फायदा आहे ह्युमन्सला. पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत की ज्याच्यामुळे काय होतो, डिसीज होतो. तो डिसीज प्लांटला होतो, ॲनिमलला होतो अँड इवन ह्युमन्स बिईंग मध्ये सुद्धा होतो. तर त्याचा स्टडी तुम्हाला पुढील चॅप्टरमध्ये दिलेला आहे. The snapshots. Microorganisms are small-sized organisms and are not visible to the unaided eyes. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम हे असे ऑर्गॅनिझम आहेत की ते आपल्याला विजिबल नाहीत. अनएडेड आईज म्हणजे नेकड आईजनं आपण पाहू शकत नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज आहे. They can live in all kinds of environments and even in the bodies of plants and animals. ते प्रत्येक प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात, त्याचबरोबर ते प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये असतात.
दे आर आयदर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. एकतर ते युनिसेल्युलर असतात किंवा मल्टीसेल्युलर असतात. म्हणजे एका सेलपासून सिंगल सेलपासून तयार झालेले असतात किंवा एकापेक्षा जास्त सेल्स पासून तयार झालेले असतात. बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआस आर युनिसेल्युलर. हे युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल. फंजाय कॅन बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. फंजाय बोथ मध्ये येतो, युनिसेल्युलर पण आहे मल्टीसेल्युलर पण आहे. वाईल प्लांट्स अँड ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर. प्लांट आणि ॲनिमल्स कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहेत. द सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. सेल हे बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे. त्याचं कारण आपण शिकलोय. जी बॉडी तयार होते, प्लांटची असू दे, ॲनिमलची असू दे, नाहीतर मायक्रो ऑर्गॅनिझमची असू दे, ती सेलपासूनच तयार होते. त्यामुळे सेलला काय म्हणायचं? बेसिक युनिट ऑफ लाईफ. The body of all living organisms is made up of cells. A cell contains various components which help the organisms perform their functions and survive. सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत. ते ऑर्गॅनिझमला हेल्प करतात. कशासाठी हेल्प करतात? टू परफॉर्म देअर फंक्शन्स अँड सर्वाइव्ह. अ टिपिकल सेल इज बाउंडेड बाय अ सेल मेम्ब्रेन. एक अटिपिकल सेल म्हणजे कुठली पण सेल असू दे, ती एका मेम्ब्रेननी बाउंड झालेली असते किंवा सराउंड झालेली असते. त्या मेम्ब्रेनला म्हणायचं आहे सेल मेम्ब्रेन. फिल्ड विथ सायटोप्लाझम अँड कंटेन्स अ न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं, सेलचं लिक्विड, त्याला म्हणायचं आहे सायटोप्लाझम. म्हणजे कोणत्याही एका टिपिकल सेलमध्ये 3 तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतीलच. एक तर न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम. हे एका टिपिकल सेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. प्लांट, फंगल अँड बॅक्टेरियल सेल हॅव एक्स्ट्रा कव्हरिंग कॉल्ड सेल वॉल. त्या सेल मेम्ब्रेन नंतर अजून एक एक्स्ट्रा कव्हरिंग जे असतं त्याला म्हणायचं आहे सेल वॉल. अराउंड द सेल मेम्ब्रेन, त्या सेल मेम्ब्रेनच्या कडेला. बॅक्टेरिया लॅक अ वेल डिफाइंड न्यूक्लियस. बॅक्टेरियामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस नसतो. सेल्स डिफर इन शेप अँड साईज. सेल्स ह्या साईजमध्ये आणि शेपमध्ये वेगवेगळ्या असतात. देअर शेप इज रिलेटेड टू द फंक्शन परफॉर्म्ड बाय देम. त्या सेलचा जो शेप आहे, म्हणजे आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की नर्वस सेल पाहिल्या होत्या. नर्वस सेल्स इलॉंगेटेड स्ट्रक्चर सर्क्युलर, पुन्हा त्या ब्रँच्ड सेल्स होत्या. बुकमध्ये त्याची डायग्राम आहे. तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं असतं बिकॉज, किंवा त्याचा शेप पण वेगळा असतो. आणि त्याचं कारण काय की ते रिलेटेड कशाशी आहे? फंक्शनशी. जे फंक्शन परफॉर्म करायला लागतं त्या फंक्शनशी रिलेटेड शेप आणि साईज असते. बॅक्टेरिया, फंजाय अँड प्रोटोझोआ आर डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया, फंजाय अँड प्रोटोझोआ हे वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. व्हायरसेस आर ऑल्सो स्मॉल इन साईज. व्हायरस हे सुद्धा स्मॉल इन साईज म्हणजे छोट्या साईजमध्ये आहेत. बट दे आर डिफरंट फ्रॉम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. ते बाकीच्या ऑर्गॅनिझमपेक्षा व्हायरस जे आहेत ते वेगळे आहेत. सिन्स दे रिप्रोड्यूस ओनली इनसाइड द होस्ट ऑर्गॅनिझम. होस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे असा कोणताही ऑर्गॅनिझम, मग ते प्लांट बॉडी असू देत, ॲनिमल बॉडी असू देत, की ज्याच्यामध्ये व्हायरस राहतो. मग त्या प्लांटला किंवा त्या ॲनिमलला म्हणायचं होस्ट ऑर्गॅनिझम. आणि व्हायरसेस हे ज्यावेळी लिव्हिंग थिंग्स किंवा लिव्हिंग बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याचवेळी ते ॲक्टिव्ह असतात. Then microorganisms can be beneficial or harmful to us. मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्याला बेनिफिशियल फायदा देणारे पण आहेत आणि हार्मफुल, की त्यामुळं डिसीज सुद्धा होतो. म्हणजे प्लांटला पण डिसीज होतो, ॲनिमलला पण होतो आणि ह्युमनमध्ये पण डिसीज मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतो. Some microorganisms decompose the plant and animal waste into simple substance and clean up the environment. ही ऍक्टिव्हिटी आपण पाहिली की काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात? डिकम्पोज करण्याचं काम करतात. Some microorganisms reside in the root nodules of legumes such as peas, beans, and lentils. They trap nitrogen from the air and increase the soil fertility. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत
ते प्लांटच्या रूटला प्रेझेंट असतात आणि त्यांचं काम काय असतं की एअरमधला नायट्रोजन ट्रॅप करणं आणि त्या नायट्रोजनचा वापर कशासाठी करायचा, सॉइल फर्टिलिटीसाठी करायचा. Yeasts are fungi which are used in the process of making breads, cakes, pastries, idlis, dosa and भतुराज. आता इस्टचा वापर आपण पाहिला की जे फर्मेंटेशन करण्यासाठी किंवा फर्मेंटेड करून झाल्यानंतर होणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इस्टचा वापर केला जातो. लॅक्टोबॅसिलस इज युज्ड in the curd formation at home and fermentation process in food industry. लॅक्टोबॅसिलस ही जी बॅक्टेरिया आहे याचा वापर कशासाठी केला जातो, दही बनवण्यासाठी ॲट होम अँड फर्मेंटेशन प्रोसेस इन फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्रीमध्ये फर्मेंटेशन करण्यासाठी फूड तयार होताना किंवा वेगळे वेगळे पदार्थ तयार करण्यासाठी.